बघा आता आपले चिप्स तयार झालेले आहे आणि हा इव्हनिंग टाईमचा स्नॅक म्हणा किंवा दुपारी कोणत्याही वेळेत तुम्ही खा, अतिउत्तम होणारा हा. आणि कसा बनवायचा ते आता तुम्ही चला आता बघणारच आहोत. आणि हे आहे आपले केळीचे चिप्स. बघा किती मस्त झाले आहे. आज आहे गणेश जयंती, तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे. त्यासाठी हे मी बनवलेले आहे उपवासाचे केळीचे चिप्स. मला खिचडीचा कंटाळा आला होता, त्यामुळे मी ही रेसिपी केलेली आहे. आणि ती कशी बनवायची हे आता तुम्ही पुढे बघणारच आहेत. नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहे केळीपासून बनवणारे चिप्स. आणि ती कशी बनवायची आता आपण बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊ. तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला हे केळं सगळे कट करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर याचे वरच्या साली साळून घ्यायचे आहे. आणि मग कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते तळून घ्यायचे आहे. आता ही मी अगोदर केळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर काय करणार आहे, सर्व केळ कट करून घेणार. अगोदर एवढे बनवून घेऊ, त्यानंतर थोडे वेळाने आणखीन जास्त बनवून घेऊ. तर मला सांगा, तुम्ही कधी केले आहे का असे केळीचे चिप्स? नसेल बनवले तर माझ्या पद्धतीनं करून नक्की ट्राय करून बघा बरं का, कसे होते हे मला नक्की कळवा. चला आता आपण कसे साळायचे तुम्हाला दाखवते मी. ह्या बाजून साळं तरी चालेल किंवा ह्या बाजून घेतलं तरी चालेल, पण कुठपर्यंत साळायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. जोपर्यंत केळाचा व्हाईट भाग दिसत नाही तोपर्यंत आपल्याला केळीची सालं काढून घ्यायची आहे. आणि बटाट्याच्या चिप्सला काय करता, असे आपले केळीचे चिप्स लागतात. हे तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल, तुम्ही कधीतरी खाल्ले पण असेल. मग आता बघा केळीचं सीझन चालू आहे आणि ही मी केळीच्या बागेतली केळी आणलेली आहे. आणि आता मस्तपैकी चिप्स बनवून घेणार आहे. बघा आता केळी कशी दिसायला लागली हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. मला जेवढं काही साहित्य लागतं ते सर्व काही मी इथं घेऊनच ठेवलेलं आहे. बघा पुढे इकडं तिकडं पाहायचंच नाही. आणि यात काय घालायचं आहे, चिप्स झाल्याच्या नंतर मिरची पावडर, थोडासा चाट मसाला आणि आपलं साधं मीठ घाला किंवा संदवी मीठ वापरा किंवा काळा मीठ टाका. तुम्हाला जसा मसाला त्यावर अवेलेबल असेल तो टाका. नसलंच तर आपलं साधं लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकलं तरी खूप छान. आता बघा थोडासा वेळ लागतो बरं का ह्या गोष्टीला, पण मग चिप्स पण तसेच लागतात. आणि आता आपण काय करणार आहोत, तेल गरम करायला ठेवणार आहे आधी मी. चला आता आपण तेल गरम करायला ठेवून घेऊ. गॅस चालू करून घेतला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. बघा मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आपलं केळच्या साली काढून झालेलं आहे. हिरवेगार केळ घ्यायचे आहे बरं का. पिकेल केळं थोडीसुद्धा पिकेल केळ नको आहे. आता इकडं तेल तापूस तर मी बाकीचं छिलके काढून घेणार आहे याचे. आणि हे केळ आपलं साईडला ठेवून देणार आहे. आपल्याला हे किसणीनं किसायचं आहे. चला तेल जास्त तापलेलं लागतं बरं का. जितका तुमच्या तेलाला जास्त ताव तितके तुमचे चिप्स कडक होणार, याची शुअर गॅरंटी. आणि जर तेलाला ताव नसला तर एकदम लूज चिप्स होणार तुमचे आणि चांगले नाही लागणार. बघा आता हे काय मी परत परत सांगणार नाही तुम्हाला, एक दाखवलंय करून डायरेक्ट किसताना दाखवणार आहे. तेलाला बघा कसा ताव आलेला आहे ते तुम्हाला दिसत असताना तेल किती उकळायला सुरुवात झालेली आहे. पण याला तेल उकळलेलंच लागतं बरं का. भाज्यापेक्षाही जास्त ताव पाहिजे तेव्हा आपले चिप्स व्यवस्थित होतात. आता आपण चिप्स एवढे काढून दाखवतो तुम्हाला. परत राहिलेले बाकीचे आपण केळ घेतलेला आहे. याचं काय करायचं आहे, 2 भाग करून घ्यायचे अगोदर. तुम्हाला जितका जास्त मोठा शेप पाहिजे तेवढंच. आणि किसणी ना आपली बटाट्याचीच किसणी आहे बरं का. यात काही वेगळं काही किसणी नाही, ही किसणी बटाट्याचीच किसणी आहे. आता बघा आपण अगोदर लांबची करून घेऊ.
त्याच किसनीना लांब चिप्स कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ही बटाट्याचीच किसणी आहे बरं का, बघा. आणि आपल्या तेलाला ताव किती काला ते बघून घेऊ. आता एक मी टाकून बघते येतंय का नाही बघा, मग कळण आपल्याला बाकीचे घालायचे का नाही. बघा किती व्यवस्थित आपले चिप्स तयार झालेले आहे. वाव, खूपच ताव आलेला आहे. गॅस आपल्याला कमी करायची आवश्यकता आहे. किती यम्मी आपलं चिप्स तयार झालेलं आहे बघा. वाव, जास्त जाड काही ठेवायचे नाही. आता एवढे आपण तळून घेऊन बाकीचे किसून. आणि बघा किती कडक झाले आहे. पूर्ण लाल होऊन द्यायचे आहे. त्यानंतर वरती काढायचे आहे बरं का. आणि थोडे थोडेच केळी साळून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे चिप्स काढून घ्यायचे आहे. आणि काय होतं, आपले चिप्स काळे पडत नाही का, नाही तर ते चिप्स लवकर काळे पडतात. याची काळजी घ्यायची आपण. आता बघा किती कुरकुरीत तुम्हाला सुद्धा आवाज येत आहे. आता गॅस कमी करून घेतला तर चालेल. किती यम्मी रेसिपी आहे आपली बघा. आहे का नाही भारी. कशी आहे आपली केळीची चिप्स. आता खूप सारे करून घ्यायचे आहे आपल्याला. पूर्ण 1 डझनची मी बनवणार आहे आज. वाटलं तर आणखीन सुद्धा करणार आहे बघा. यात नंतर टाकू आपण सगळ्याच्यात मसाला. किती कडकपणा आहे आपल्या चिप्सला. आत्ताचे चिप्स जस्ट केलेले चिप्स आहे, पण पहा लगेच तुकडा पडायला सुरुवात झालेली आहे. यावरूनच सांगते चिप्स आपले किती कडक झालेले आहेत. हा वाजता बघितला ना किती थंड होतं. चला आता बाकीचे राहिलेले चिप्स आपण करून घेऊ. आणि जास्त गर्दी करायची नाही त्याला, नाही तर तुमचे चिप्स कडक होणार नाही. आणि त्याला केले ते होते सुट्टे, त्यामुळे एवढं काही त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही बरं का. बघा काय सुपर आहे. आणि मला जास्त गोल्डन ब्राऊन आवडतात म्हणून मी जास्त असे सुद्धा काढले तरी कडक झालेले आहे, पण मला असे नाही आवडत. त्यामुळे मी त्याचा कलर तसा येऊपर्यंतच जसा मला पाहिजे तसाच काढणार आहे. पटपट वर खाली केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा कडक किती झालेत कडक. येतोय ना आवाज तुम्हाला सुद्धा बघा. कसं काही विषय का शुभांगी ब्लॉग जाईन की त्यांच्या रेसिपी म्हणलं का एकच नंबर आणि काहीतरी हटके रेसिपी असते बरं का. तुम्ही खूप काही चिप्स बघितले असतील, गरम पाण्यात घाला, असं करा तसं करा. हे काहीच नाही, साळायचे आणि लगेच त्यालाच्याकडे जाऊन द्यायचे. एकच नंबर. वेळ न घालवता, वेळ न वाया घालवता बनवलेले आपले चिप्स आहे बरं का. आणि आज आहे गणेश जयंती, ते तर तुम्हाला माहीतच असेल. आणि त्याच्यासाठी हे बनवलेले आहे मी चिप्स. आज मला उपवास होता आणि दरवेळेस खिचडी करून मला कंटाळा आला होता, त्यामुळे म्हणलं आज काहीतरी वेगळं बनवून. आणि आता यामध्ये काय केलेलं आहे मी, केळीचे चिप्स. बटाट्याचे पण नाही बनवणार आज,
फक्त आपण तीचे चिप्स बनवणार आहोत. आणि जर तुम्हाला वाटत असेल आपले चिप्स कसे झालेत, काय परफेक्ट झाले नसले ते घ्यायचे, हातात घ्यायचे तळतरीच आणि असा तुकडा करून बघायचा, म्हणजे याच्यावरूनच कळते चिप्स आपले तळले गेलेले आहेत. आता काहींना व्हाईट चिप्स आवडतात म्हणून व्हाईट काढू. आणि तेल वगैरे काहीच नाही बरं का, तेलाचा तर काही विषयच नाही, एकदम सुके सुके. असं वाटणार सुद्धा नाही का तेलात तळले की काय. आता बघा चिप्समध्ये काय काय घालायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. अजून बाकीचे चिप्स तळत आहे, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. हे आहे आपलं साधं मीठ. आणि आता आपण शेंगदाणे सुद्धा टाकणार आहोत. बघा आता कसं होते आपली रेसिपी. आता आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मीठ घातलेलं आहे. आता हे काय आहे, लाल तिखट आहे. तुम्हाला जितकं स्पायसी असेल तसं तुम्ही टाकू शकता बरं का. तुम्हाला नमकवाले खायचे असले तर तसं करा, किंवा असे खायचे असले तर असं करा, तुम्हाला जसं आवडतं तसं. चला आता आपले पीनटसुद्धा तळून झालेले आहे आणि व्यवस्थित तळले गेले आहे. ते मी तसेच कढईत काढून घेणार आहे लगेच. राहिलेले चिप्स टाकून हे संदेव मीठ, याने वेगळी टेस्ट येते. हे सुद्धा घालायचं आहे, पण प्रमाण थोडं कमी घालायचं आहे, कारण अगोदर आपण मीठ घातलेलं आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि आता याला काहीच करायचं नाही, हलक्या हाताने असं करायचं बघा. फक्त कसा आहे आवाज आपल्या चिप्सचा, आहे की नाही सुरेख. आणि मग हाताने करून घ्या. आता तुमच्या टीच्या चिप्सचा कलरसुद्धा चेंज होणार आहे. बघा किती यम्मी. कसं आहे चिप्स, काय विषय का, कसं आहे मग बघाच. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.